फिरतीचा नाद खुळा ठिणगीचा जाळ खुळा गपगार करतो या गुलाबी नऊवार खुळा हो दुरावते आस पुन्हा पुकारते साध पुन्हा वनवायो उरातला लावतो या याड पुन्हा जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून यो झुरून एकच होतो या जीव फिरून फिरून तिथंच येतो या दुरून यो झुरून एकच होतो या नशिबाच्या हाती हात ग जुळली गाठ ग जुळली गाठ ग जुळली गाठ ग जुळली गाठ ग असू दे मला फक्त एवढंच बघायचं होतं की हे सगळं करण्यासाठी तुमचं मन तयार झालंय का नाही. मास्तरीन बाई त्यामुळे तुम्ही चहा पुसायची काही गरज नाही. मी सांडवला मीच पुसणार. अहो नाही असू दे कारण ज्यानं चूक केली त्यानंच ती सुधारायची असते आणि हेच संस्कार दिलेत भाऊंनी आम्हाला. हो नाही सवी मॅम मी पुसतो की. अहो आत्या आत्या कोणासाठी चहा करत असतील ते. आत्या हा मुद्दा फक्त चहाचा नाहीये. हे ना कोणासाठी तरी काहीतरी करताय याचा आहे. आज तर काय चहा करताय उद्या तर काय कॉफी बनवतील आणि काल सकाळी पण कसे गालातल्या गालात हसत होते. प्रेमाच्या आणि युद्धाच्या गोष्टी करत होते. युद्धाच्या गोष्टी तर ते नावालाच करत होते. नेमकं म्हणायचं काय होतं त्यांना मला ना काहीच कळत नाहीये. हे बघ उगाच नको ते विचार डोक्यात आणू नको. संध्याकाळी आला ना तो की मी विचारते त्याला. संध्याकाळी एवढा वेळ कसं थांबू मी. तुम्ही आता कॉल करा ना त्यांना आणि विचारा. करा कॉल करा. तो आता कामात नसेल का आणि कामाच्या मध्ये फोन केला ना मग उगाच वैताग येतो. असं कसं. हा मी एक काम करते मी बाबांना कॉल करते. बाबांना सांगते त्यांना कॉल करायला. लागलाय कॉल. आता हो लागलाय फोन. ऐक मी काय सांगते तुला. गीता काय झालं या काय झालं. म्हणजे काय झालंय ना. कोरड्या उलट्या होतात. कोरड्या उलट्या उलटी होते तिला. कोरड्या उलट्या. भास्कर भास्कर हा आता कुठे जाऊन पडल्या कोणास ठाऊक.
नभातली तू चांदणी मनातली तू साजणी साधही तुला दे साथ तू मला दे साथ तू मला प्रिये दे साथ तू मला तू ये दे साथ तू मला साध ही तुला दे साथ तू मला दे साथ तू मला प्रिये दे साथ तू मला तू ये दे साथ तू मला नीता भास्कर ए नीता काय ग तुला तुला कोरड्या उलट्या होतात अगं बोल आई काय ग काय झालं अक्का मारत होतीस तू कुठे टाइमपास करतोस तुझ्या बायकोला कोरड्या उलट्या होत्या तुला माहितीये काय आई कोरड्या उलट्या कुठं ते थोडस मळमळलंय फक्तच उलटे वगैरे नाही मग ही अवंती काय म्हणत होती बाहेर की नीताला कोरड्या उलट्या होतात म्हणून काय ग आई ते मला वाटलं तसं की कोरड्या उलट्या होत असतील पण तसं काही नाहीये खरं हो आई खरंच असं नाहीये अगं आई हिचं आपलं काहीतरी खाल्लं असणार हिने काय ग नीतू हा काही तेलकट खाल्लंयस का हो खाल्ले आई हे बघ बघितलं खाल्लंय हा बाबा बाबा हॅलो बाबा बाबा येतोय का आवाज हॅलो बाबा अगं काय करतेस हे मगाशी कट झाला ना तर कॉलबॅक आलाय त्यांचा आवाजच येत नाहीये त्यांचा काही नेटवर्क इश्यू असेल तू उगाच ताण घेतेस हा हे बघ तू ताण घेऊ नकोस हा मला सांग दयाला काही कमी व्याप आहे का डोक्याला सांग त्यात तुझी केवढी काळजी आहे त्याला आता हे सगळं सांगत बसलीस तर त्याला आणखीन त्रास नाही का होणार हा तू नको काळजी करू धैर्य संध्याकाळी आला की नाही मीच त्याला विचारणार आहे आई आहे की नाही मी त्याची मला तो सगळं सांगेल बघ विचारू आपण त्याला नको काळजी करू
फ्लॉवर पॉट द्या. सावी मॅडम, मला जरा पाणी देता का? घसा सुकलाय. तू काय ग? तुला सांगितलं होतं ना, घरात कोणाला कळता कामा नये. फक्त कोरड्या उलट्या होत. नाही, तू उलट्या होत आहेत तर लपून करायच्या ना. घरात कोणाला कळलं ना तर त्रास तुलाच होईल ना. तू पोचला मेंदूपर्यंत. व्हेरी गुड. टेक रेस्ट. आलोच. तुम्हीच तर मागितलं होतं. सगळे एकदम फर्स्ट क्लास तयारी झाल्या. एकदा का मॉक शूट केलं की नाही आपण सॉर्ट होतोय बघ. रीना तिकडे त्या बाजूला सावी तिकडे बस. नाही, थांब जरा. सावी आता काय, मला ना अजून जरा आपल्या सेटअप मध्ये काहीतरी कमी वाटतंय बघ. हे काय, फळ्यावर काही लिहिलंच नाही आपण. काहीतरी लिहायला पाहिजे ना, म्हणजे जरा असं वर्गात असल्यासारखं फील येईल. मी काय म्हणते, एखादा सुविचार लिहूयात. बेस्ट आयडिया. सावे, चल पटकन सांग काय काय लिहायचं ते. ब्रिने थांब. कुठे हरवताय तुम्ही? ठीक आहे, एक काम करा, तुमच्या सुंदर हस्ताक्षरात एक सुविचारल्या फळ्यावर जा.
मी लिहू? मी कन्नड मध्ये बोलले का आता? नाही तसं नाही. मग कसं? हा? काय अहो हा? एवढी मोठी मोठी इंटरनॅशनल स्कूल चालवता तुम्ही, साधा एक सुविचार येत नाही तुम्हाला? असं काही नाही, येतं की मला, बरेच येतात. मग लिहा. लिहितो. या. लिहा. लिहितो. डन. वा. नाही म्हणजे तुमचा थॉट खूप चांगला आहे, पण काय आहे ना की आपला शो मराठी आहे, त्यामुळे सुविचार पण मराठीतच पाहिजे ना. हा करेक्ट. लिहिताय ना? लिहितो. जाऊ दे, मी सांगते तेच लिहा, नाही तर तुमचा सुविचार आठवेपर्यंत डोक्यातले साधे विचार पण विसरून जाय. लिहा. खरा तो एकची धर्म, जगाला प्रेम अर्पावे. लिहितो. डन. केली समाधी, आता आहे पूजा. बेस्ट लक. काय काय अरे नुसता पुढं पुढं करत असतो. हे काय लिहिलंय तुम्ही? तुम्ही जे सांगितलंय तेच लिहिलंय की मॅडम. हे बघा, खरा तो एकची धर्म, धैर्याला म्हणजे तसं मी तुमच्यासाठी जगच आहे.
नाही म्हणजे मी तुमच्या जगातला एक माणूस आहे ना, त्याला तुम्ही प्रेमानं म्हणजे नीट वागवावं असं मला वाटतं. आणि सतत मनात तेच चाललेलं असतं नाही, चाललं होतं. म्हणून चुकून जगाच्या जागी धैर्य लिहिलं गेलं. मी करेक्ट करतो. झालं, केलं करेक्ट. ठीक आहे, आता आपला सेटअप ऑलमोस्ट रेडी झालाय. ओके, मी काय म्हणते, हे असंच राहू दे. आपण ना अजून थोडा विचार करायला वेळ घेऊ, म्हणजे अजून दुसरं काय आपल्याला करता येते का. हा, आणि मग उद्या मॉक शूट करून टाकू. परत कॅमेरा उद्याच येतोय ना. हा, उद्या परवा होऊन जाईल. एक पराग, उद्या नाही तर परवा एक काय ते ठरव एकदा. काय घेशो ना, करतो ना मी मॅनेज. चला आता चला. फिरतीचा नाद खुळा, हिनकीचा जाळ खुळा, गप्प कर तो या गुलाबी होवार खुळा. दुरावते आस पुन्हा, पुकार दे साथ पुन्हा, वनवाय हो रातला लावतो या याड पुन्हा. जीव फिरून इथंच येतो या, दुरून ह्यो झुरून एकच होतो या. जीव फिरून बर. हा बर, दुरून ह्यो झुरून एकच होतो. चांगलंय. माझ्याकडून तरी तुम्हाला तथास्तु.